पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जाऊबाई तुम्ही बघितलत ना मला जेव्हा भाजलं होतं तेव्हा यांनी माझी किती काळजी घेतली। हो वल्ली, तुम्ही नकोशी झाले का हो? अति विचार नको ना ग करू, शांत राहा बघू तू। नाही नाही असे विचार येतात हो मनात। तुम्हाला माहितीये मला ना आप्पा नेहमी म्हणायचे की वल्ले स्वतःच्या वागण्यात सुधारणा कर, स्वतःचा स्वभाव सुधार, नाही तर सगळं गमावशील। मी नाही ऐकलं होणार जाऊबाई, मी त्यांचं अजिबात नाही ऐकलं। मला किंमत नव्हती ना, मला जे सुख मिळालं होतं त्याची किंमत नव्हती, एवढ्या चांगल्या माणसाची किंमत नव्हती मला। म्हणूनच देवाने मला ही शिक्षा दिली। माझ्यासारख्या बाई बरोबर हे असंच व्हायला पाहिजे, पण खूप मोठी शिक्षा आहे हो ही होणार जाऊबाई। मला तर खूप भीती वाटते। आता मला दिसतंय डोळ्यासमोर सगळं सगळं पूर्वीसारखं नाही होणार आहे। मी गमावलं, सगळं गमावलं मी। वल्ली असं काही नाहीये, अजून काय काय आहे ते नीट आपल्याला कळलेलं पण नाहीये। तू उगाच सुतावरून स्वर्ग गाठतेस, कळलं? सुतावरून कुठे मी स्वर्ग गाठते? आपल्याला दिसतंय ना जे काही घडलं ते आपल्या डोळ्यासमोर घडलं होणार जाऊ। तिच्या पोटात एक बाळ आहे, सगळं संपलं, आई सगळं संपलं। नुसते चार कागद दाखवून काही सगळं सिद्ध होत नाही वल्ली। कसं सांगू तुला, मी वाचलं सचिनच्या डोळ्यात सगळं, कुठेतरी पाणी मुरतंय, काय ते कळत नाहीये। मावशी मला ना कसं तरी होतंय। आय विश माझी चिट्टा म्हणजे माझी मावशी माझ्या सोबत असली असते। असा टाइम मध्ये घरचे लेडीज खूप सपोर्टिव्ह असतात ना, आणि मला माहितीये तुम्हाला कोणालाच मी आवडत नाही, म्हणून मला तुमच्या कोणाकडून काही अपेक्षा नाहीये। पण मावशी डेस्टिनी म्हणजे नशीब बघा ना मावशी, तुमची फॅमिली एवढी छान आहे। सचिनचे आई बाबा गेल्यावर तुम्ही केवढा काळजी घेतला दादांचा आणि सचिनचा, जे लागलं तुम्ही सगळं केलं। पण दादाचं ना लग्न झालं ना फॅमिलीला वारीस मिळाला, सचिनचं वेळेवर लग्न झालं पण बेबी नाही झाला। माझा आणि सचिनचं प्रेम एकमेकांवर, आमचं बेबी पण येणार आहे, पण नशीब खराब आहे मावशी, आमचं लग्न नाही झालं ना। आणि तुम्हाला तर माहितीये सिंगल मदरला सोसायटी कसं ट्रीट करतात। एकटी आई आहे म्हटल्यावर वाईटच आहे ती, वाईट नाही आहे ती। दादा बरोबर बोलले, सोपं नाहीये बेबी वाढवणं, पण सचिनचा सपोर्ट शिवाय मी काही करू पण नाही शकत। माझ्याकडे फक्त एकच ऑप्शन राहिलं आता। काय? दुसरं काय मावशी, मी अबॉर्शन करणार आहे। हे असं काही करायचं नाही। तो जीव अजून या जगात आला नाही, आणि तुम्हाला तुमच्या अविचारामुळे तो नकोसा होतो का? असं परत बोलायचं नाही। पण बिन नात्याचं लग्नातून मी काय? त्यातून काहीतरी मार्ग निघेल, पण असले विचार परत मनात आणायचे नाहीत। रोज ग्लासभर दूध पीत जा, घरात फळं असतात, आपल्याकडे सगळं तयार असतं, घेत जा, तब्येतीची काळजी घे, पण हे असले विचार परत मनात आणायचे नाहीत। मावशी तुमची परवानगी आहे ना आमच्या लग्नाला? काय झालं का बोलले 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 रडू नको, सगळं काय झालं नीट सांगशील? काय काय
आता मी तुम्हाला एक मिनिट. काय काय अगं अगं हे अगं बोलले बोलले अगं अगं आता मी तुम्हाला जे काय सांगणार आहे ते नीट ऐका. हो काय रडू नको बेटा. काय प्रकार? मॅडम काय चाललंय सगळं? सचिन प्लीज ओरडू नको. मला कसं तरी होतंय आणि डोकं पण दुखतंय. तू डोकं दाबून देतोस का? अहो तुमचं काय चाललंय मॅडम? मी काय विचारतोय तुम्हाला? मी बोलतोय काहीतरी महत्वाचं. सचू मी ऐकते आणि मी पण तुझ्याशी काहीतरी बोलते आणि ते जास्त इम्पॉर्टंट आहे आणि माझ्यासाठी नाही, आपल्या बेबीसाठी. माझं नाहीये ते मूल. काय बोलतो मग? कोणाचं आहे? मला कसं माहिती? सचू तुला कळतंय ना केवढा केवढा घाणेरडा आरोप लावतोय तू माझ्यावर. मला तसं नाही म्हणायचं, पण हे बघा त्या रात्री जे काय घडलं. सचू जे काय त्या रात्री घडलं त्याचेच परिणाम आहे हे. आणि असं नको म्हणू तू आता आता जबाबदारी झटकणार आहे. नाही मी जबाबदारी झटकणाऱ्यातला नाहीये, पण काय सच्चू तू कितीही काहीही बोला त्याचा काही फरक पडणार नाहीये. तुला मी जे बोलते ना ते करावं लागणार आहे. या क्षणाला तरी तुला ऐकावं लागणार आहे. आता तू एक काम कर, वल्लीला डिवोर्स दे आणि आपण दोघे लग्न करूया. काही काय बोलताय तुम्ही? मी नाही वल्लीला डिवोर्स देऊ शकत ना. बायको आहे ती माझी. आणि मी तुझ्या बाळाची आई. पण काय सचिन तू कितीही बोल, काहीही बोल, काहीही कर, त्याचा काही फायदा होणार नाहीये. मी जे बोलेल तुला ते करावं लागणार आहे. हे बघा काहीही झालं तरी वल्लीला डिवोर्स नाही देऊ शकत मी मॅडम. हे बघा एखाद्या चुकीमुळे किंवा असं फसवणुकीमुळे जन्माला आलेलं मूल नकोय. तुला पण असंच वाटतोय? हा ऍक्च्युली मला पण असंच वाटतोय. आपलं लग्न झालं नाहीये तर बेबीचं सगळं कसं काय आपण करणार? हो ना. आणि शेवटी आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो त्यांनी पण ते एक्सेप्ट केलं पाहिजे ना. बेबी नको पण माई मावशीचं काय? कारण माई मावशीला हे सगळं पटतंय. तेव्हा म्हणतात हे तर माझ्या सचूचं मूल आहे, या घरातला वारस आहे. मावशी म्हणाली असं? हा आणि त्यांचं करेक्ट पण तर आहे. एवढे वर्ष झाली त्यांना गुड न्यूज ऐकायचं होतं ना, आता कुठेतरी ते गुड न्यूज ऐकतात. ते खूप इमोशनल झाले आणि ते आपलं लग्न पण लावून देतील. नाही हे मावशी असं काही करणं शक्यच नाहीये. मी सांगतोय ना. मला वाटतं काहीच अशक्य नाहीये. पण तुम्हाला काय माहिती माई मावशी? बरोबर आहे, मला नाही माहिती. पण मला एवढं माहिती आहे की तू खूप चांगला माणूस आहे आणि मला हे माहिती आहे की माई मावशी तुला चांगलंपणे ओळखते. त्यांना माहिती आहे की तू असं माणूस आहे जो न विचार करता काहीही गोष्टी करणार नाही. आणि आता तुझ्यावर जे रिस्पॉन्सिबिलिटी आलाय तेही तू झटकणार नाहीये. मला माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे की तू माझ्या पाठीशी उभं राहणार आहे. आपल्या बेबीला जे काय गरज लागेल ते सगळं तू करणार आहे हे माहिती आहे. तू एवढा इमोशनल आणि सेन्सिटिव्ह माणूस आहे की आपल्या बाळाला काही झालेलं तुला सहन नाही होणार आहे सच्चू. बरोबर ना? सचिनला सगळं खरं वाटतंय. म्हणजे माझा हा प्लॅन एकदम परफेक्ट होता. आता फक्त लग्न. सचू तू दादांना आपला डिसिजन सांगतोय ना? सांग ना. दादा
मी आणि रियाने लग्न करायचं ठरवलंय. तू काय बोलतोस? तुला कळतंय का? तू तू विसरलास का? तुझं लग्न झालंय ऑलरेडी. वल्लीला डिवोर्स देईन मी. दादा, मी सांगितलं वल्लीला तर तिला खूप त्रास होईल. तू सांगशील का प्लीज? तू काय बडबडतोयस? कळतंय का तुला? तू काय करतोयस ते? अरे हा काय वेडेपणा आहे सच्चू. या गोष्टीतून बाहेर पडण्याऐवजी तू अजून गुंतत चाललायस याच्यात. आमचं ठरलंय आता वहिनी. आमचं ठरलंय? नाही म्हणजे तुमचं ठरलंय की हिचं ठरलंय? हिचं ऐकून तू वल्लीला डिवोर्स देणारस? तू काहीच बोलणार नाहीयेस का? अरे बरोबर नाहीये, बोल ना काहीतरी. माई मावशी प्लीज तुम्ही तरी बोला ना काहीतरी. सांगा ना सच्चूला. मावशी घटस्फोटाचे पेपर्स मी सही केली. तुम्ही सुद्धा करा. सही केल्यानंतर आपल्यात कुठलंही नातं उरणार नाही. तू काय करतेयस वल्ली? का करतेयस असं? काय करू मी दुसरं? खूप विचार केला. मला असं कळलं की इतके वर्ष मीच कधी प्रेग्नंट नाही राहू शकले. त्यांची काही चूक नाहीये ना. आणि यांचं सुख जर याच्यात असेल तर अडवणारी मी कोण आहे हो? माझं खूप प्रेम आहे यांच्यावर. खरंच यांच्यावर खूप प्रेम करते. पण हे जर या नात्यात आनंदीच नसतील तर या नव्या नात्यात का अडकवायचं मी? मी हा निर्णय खूप विचार करून घेतला आणि हे जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य. मी नाही अडवणार. मला फक्त यांना आनंदी बघायचं. वल्ले, पप्पा, पण तू हे करून तुझ्या सुखाला मात्र तिलांजली देतेस. मी इतकी वर्ष सांगत होतात ना, अगं वल्ले कधीतरी इतरांच्या सुखाचा विचार कर ग. सांगायचात ना. आज पहिल्यांदा मी यांच्या सुखाचा विचार करते. यात काय चुकलंय हो माझं? तुम्ही मला नका अडवू. मी या सगळ्यातनं बाहेर पडलेलंच बरं. सचिन थांब. एक मिनिट मिस्टर अनामिका. सचिन, माझं काही चुकलंय का? असं का बोलतोस दादा? तुझं कधीच काही चुकत नाही.
नाही, माझं चुकलं असणार, कारण माझं जर काही चुकत नसेल तर मग तू माझ्याशी पहिल्यासारखं मोकळेपणाने सगळं खरं का बोलत नाहीयेस? तुझं रियावर प्रेम नाहीये सचू. आत्ता खाली वल्लीने तुझ्या हातात डिवोर्स पेपर्स दिले ना, तेव्हा तुझे डोळे वाचलेत मी. तुझा चेहरा सगळं खरं सांगून गेलाय. तुझं रियावर प्रेम नाहीये सचू, पण मला हे तू सांगत नाहीयेस. मला हे एकदा तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. तुझं वल्लीवर प्रेम आहे ना सचू? नाहीये ना तुझं रियावर प्रेम? माझं वल्लीवरच प्रेम आहे दादा, खूप प्रेम आहे वल्लीवरती. हे घे, तुझ्यासाठी कॉफी आहे. आपल्यामध्ये काहीच झालं नाहीये. तू फक्त काल रात्री थोडा जास्त ड्रिंक केला आणि इथे झोपला. दॅट्स इट. रेजिग्नेशन द्यायला आलाय? बाकी सगळी प्रोसेस झाली आहे, तुमची सही हवी आहे फक्त. काल रात्री आपल्यामध्ये जे काय झालं त्याचं काय ठरलंय? काय करायचं? कशाबद्दल बोलताय मॅडम तुम्ही? एक काम कर, तू तुझ्या बायकोला सोडून माझ्याकडे ये. आय प्रॉमिस तू हॅपी होशील. मला हे मी नाही केलेलं मॅडम. हे मी जे सांगेन ते तू करशील? काय? मला तुझ्यासोबत तुझ्या घरी घेऊन चल. मी असं ठरवलंय की जिचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे तिच्यासोबतच मी माझं आयुष्य घालवणार आहे. आणि आम्ही दोघं एकत्र या वाड्यात राहणार आहोत. एवढं सगळं सहन केलंस तू सचू, पण तुला मला एकदाही सांगावं असं नाही वाटलं? नाही दादा, मला सांगायचं होतं, नाही सांगू शकलो. घाबरून नाही दादा. तिच्याकडे एक व्हिडिओ आहे. अरे व्हिडिओ आहे? मी राजीनामा द्यायला गेलो होतो ना, तेव्हा तिने फसवून काढलाय तो व्हिडिओ. तिच्यासोबत एक रात्र काढल्याचा पुरावा आहे त्याच्यात. मी हिम्मत करून सांगितलं असतं कोणाला, तिने तो व्हिडिओ दाखवला असता वल्लीला तर बघू शकली असते का? सहनच नसतं झालं वल्लीला. अरे सचू, पण आत्ता वल्लीला जे सगळं सहन करावं लागतंय ते तरी सोपं आहे का? हो दादा, कारण त्यांनी माझ्यावर विनयभंगाची केस करणार अशी धमकी दिली होती. ती बाई भयंकर आहे. अरे तिने खरंच केली असती केस, आणि झालं असतं तर आपल्या वाड्याची, आपल्या कुटुंबाची किती नाचक्की झाली असती. तेव्हा जे काय काय बघावं लागलं असतं वल्लीला, त्याच्यापेक्षा हे बरं आहे ना. आणि खरं सांगायचं तर हिम्मतच नाही झाली रे कधी. तुला सांगूच नाही शकलो, कोणालाच नाही सांगू शकलो. त्यापेक्षा वाटलं की ठीक आहे, काय होईल, तुम्ही सगळे नाराज व्हाल, माझ्याशी बोलणं टाकाल, लोक नावं ठेवतील, पण किमान माझ्यामुळे या वाड्याच्या दारात पोलीस तर नाही येणार. अरे सचू, म्हणून तू जाऊ दे ना दादा, माझ्याच मूर्खपणाची शिक्षा बघतोय. ती भोगावीच लागेल मला माहित होतं ना तिच्या मनात काय. मीच सगळं वेळीच ओळखून सावध व्हायला हवं होतं, पण नाही झालो. आता काहीच होऊ शकत नाही दादा. नाही तिथे माझा भोळेपणा नडलाय मला. तर संपलंय सगळं. सचू, असं खचून गेल्यासारखं बोलू नकोस. काही बिनसलं नाहीये, काही बिघडलं नाहीये. यातनं सुद्धा मार्ग निघेल. ह्याच्यावर काय मार्ग काढणार आहेस दादा? तिच्याकडे तो व्हिडिओ आहे, तिला हवं तेव्हा केस करू शकते ती. तिच्याकडे पुरावे आहेत, वाटेल तेव्हा केस करू शकते ती. हे बघ, तिला केस करायची असती ना तर तिने आधीच केली असती. तुम्ही आमचं बोलणं चोरून ऐकताय का? आत येता येता कानावर पडलं तेवढं ऐकलं, आणि आता ते महत्वाचं नाहीये ना. सच्चू, मला तरी वाटतं की रियाचा हेतू वेगळाच होता. म्हणजे तिला ना तुला अडकवायचं होतं. मला तरी वाटतंय तू खरंच आवडतोस तिला. तिने सुरुवातीला चाचपडून बघितलं की तू एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरसाठी तयार आहेस का, पण तू नाहीयेस म्हटल्यावर तिने वेगळा पर्याय निवडला. हे बघ, तिला जर का तुला पोलिसात द्यायचं असतं ना तर ती इथं येऊन वाड्यात राहिलीच नसती. तिच्या हे लक्षात आलंय की फॅमिली तुझा वीक पॉइंट आहे, आणि तू फॅमिलीला त्रास झाला तर काही करायला तयार होशील. ऑफकोर्स तिने तेच केलं ना, स्वतःचा फायदा करून घेतला. हे सगळं किती खरं असलं वहिनी तरी आता काही उपयोग नाही ना. खूप उशीर झाला. मला तर वाटतं ते बाळ पण माझं नाही. म्हणजे असलंच तर माझ्या इच्छेने नाही झालेलं. माझं फक्त वल्लीवर प्रेम आहे. मला वल्ली सोबतच संसार करायचा. आता प्लीज त्या रियाच्या तावडीतून सोडव, मला काही पण करू.
हे बघ सच्चू, या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर असं असं खचून नाही ना चालणार. काहीतरी तोडगा काढावाच लागेल ना. सौरभ, तू मदत करायला आहेस ना तयार? माझा सख्खा भाऊ अडकलाय, मी मदत का करणार नाही? फक्त तुम्ही तसदी घ्यायची गरज नाही. माझा भाऊ आहे, आम्ही बघून घेऊ. तो सगळा प्रश्न सुटला ना की मग घ्या काय ते बघून. त्या रियाला जर का धडा शिकवायचा असेल तर सरळ मार्गाने करून काहीही होणार नाहीये आणि वाकड्यात तुला शिरायचं नसेलच. दादा त्या बरोबर बोलतायत. अरे म्हणजे ती रिया खूप धूर्त आहे, मी ओळखतो तिला. तिच्याकडनं सहजासहजी काहीच हाती लागणार नाही. शिताफीनेच काढून घ्यावं लागणार आहे. त्यातून वेळ पण कमी आहे ना आपल्याकडे. हे बघ सचू, खोटं बोलायला काही लागत नाही. खोटं मलाही बोलता येतं, मला ते जमतं सुद्धा. मला पटत नाही, मला आवडत नाही म्हणून मी ते करत नाही. कॉलेजमधला पट्या आठवतो ना तुम्हाला? ओके मिस्टर पट्या, तू म्हणशील ते खरं, पण आहेस ना तयार? माझा भाऊ अडकलाय म्हणून. पण हे एकदा सगळं सुटलं की मग आपला काही परत मग संबंध नाही. मलाही इंटरेस्ट नाहीये. डील? हा मग डील.